हा म्हणे निरोप आला, राजे साहेबांनी बोलवले, प्रकृती बिघडली म्हणे माझी नाही या बोकडाची.
आता बोकडाकडे हात केल्यावर ते वैद्यराजाने कपाळ बोडलं म्हणे आता महाराज मी माणसाचा आहे हो बोकडाचा नाही. माझी अडचण ही आहे माणसाची नाडी पकडू शकतो बोकडाची कुठं पकडू कसं काय करू म्हणे ते म्हणे मला माहिती नाही काहीतरी याचा आजार दूर करा काही सांगा पण आजार दूर करा. चला राजाने सांगितलं वैद्यराजाला काहीही करा पण याच्या तब्येतीत सुधार झाला पाहिजे. मग काय करायचं म्हणे विचारलं महाराज काय काय थोडा दिनक्रम सांगा ना. बोकडाचा काय दिनक्रम म्हणे काय दिनक्रम माझ्यासोबतच ते असतं 24 तास सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नाही झोपल्यावर इथंच आहे बघा म्हणे त्याला खायला कुठे घालताय का इथं पलंगाला बांधून इथंच खाऊ घालतो राजदरबारात घेऊन येतो सगळीकडे बागेत गेलो बागेत फिरायला घेऊन जातो बाहेर गेलो बाहेर घरात आलो घरात सगळीकडं म्हणे महाराज इथं तर चूक झाली. अहो तो पशु आहे त्याला कुठं असं बांधून ठेवता काय मोकळं रानावनात त्याला खायला जाऊ द्या म्हणे बघा 8 दिवसात त्याची प्रकृती सुधारते का नाही कोणाच्याही शेतात नेऊन सोडून द्या त्याला खाऊ द्या. अरे म्हणे राजेसाहेब म्हणायला लागले पण ज्याच्या शेतात जाऊन यांनी खायला सुरुवात केली त्याचं नुकसान होईल ना म्हणे त्याला बक्षीस द्या ना काहीतरी एखाद्याच्या शेतात जाऊन बोकड खायला लागला बक्षीस जाहीर करा त्याची अडचण दूर होईल तुमची होईल. राजाला आवडलं राजाने लगेच जाहीर केली म्हणे हा माझा बोकड घेऊन जाऊन जो याला पोटभर खाऊ घालून आणेल त्याला 25,000 सुवर्णमुद्रा बक्षीस. ऐकल्या हे सगळे शेतकरी धावत पळत आले. पहिल्या दिवशी एकाने आपल्यासोबत बोकड नेला सकाळी देऊन त्याला सोडलं आपल्या रानामध्ये. याला वाटलं किती खातं बोकड हे बघायला गेलं तर आता ही जीव जाईल असं वाटायला लागलं खाणार किती तिने सोडून दिलं ना आपल्याला लागला कामाला. संध्याकाळी त्यांनी वळून आपलं रान पाहिलं तर महाराज 50 एकरातलं सगळं पीक संपवलं काळं भोर रान केलं. काही बोकड असतात अशी बरं सगळं रान साफ करतात फक्त आपण अशा बोकडापासून सावध राहिलं पाहिजे. 50 एकरातलं सगळं संपवलं. त्यांनी पाहिलं म्हणे हे बोकड आहे का सोंग आहे 50 एकरातलं पीक खातं एवढं खाल्ल्यावर काय पोटात जागा राहणार आहे चला राजाकडे घेऊन चल. आणलं राजेसाहेबासमोर म्हणे राजेसाहेब म्हणे यांनी 50 एकरातलं उभं पीक खाल्लं म्हणे द्या माझं बक्षीस मला जाऊ द्या. राजा म्हणाला असं नाही परीक्षा घेणार आहे पोट भरायची आपली बोली आहे पोट जर भरलं असेल तर बक्षीस नाही तर नाही काय परीक्षा घ्यायची घ्या म्हणे 50 एकरातलं खाल्लं काय जागा राहणार आहे. याने राजाने एवढी हिरवी चाऱ्याची पेंडी घेतली समोर धरली 50 एकरातलं खाणारं ती पेंडी खायला लागली. आता ही पेंडी खातं बोकड पाहिल्यावर तो त्या शेतकऱ्याला अटॅकच यायचं बाकी होतं. तो म्हणाला महाराज बोकड आहे का काय 50 एकरातलं खाऊन इथं खायला लागला जाऊ द्या माझं बक्षीस. राजा म्हणाला बक्षीस काही नाही चल याचं पोट भरलं नाही म्हणून तुला बक्षीस नाही. रडतच गेला विचार गेलं शेतातलं पीक गेलं बक्षीसही गेलं. दुसऱ्या दिवशी दुसरा आला त्याच्यासोबत हेच घडलं. 10-12 दिवस हेच घडत राहील. बोकड जायला लागलं 50 एकरातलं पीक खायला लागलं परत यायला लागलं राजा परीक्षा घ्यायला लागला पेंडी खायला लागलं बस बक्षीस नाही काय. 15 दिवसानंतर एक तरुण शेतकरी आला सकाळी येऊन राजाला मुजरा केला म्हणे महाराज आज मी बोकडाला घेऊन जाणार बर याला पोटभर खाऊ घालून आणणार बर. संध्याकाळी आल्यावर 25,000 सुवर्ण मुद्रा इथं बसून मोजून घेणार म्हणे एक कमी नाही एक जास्ती नाही. राजा म्हणाला जा 15 दिवस झाले हेच घडतंय तू 16 वाय जा पहिले खाऊ घालून आण. याने बिचाराने आपलं ते बोकड घेतलं रोजच्यासारखं दिलं सोडून. त्याही दिवशी त्यांनी 50 एकरातलं पीक संपवलं. संध्याकाळी आता संध्याकाळ झाली त्यांनी राजासमोर आणलं. राजाला म्हणायला लागलं महाराज यांनी 50 एकरातलं पीक खाल्लं हो माझं बक्षीस द्या. राजा म्हणाला बिलकुल नाही पहिले परीक्षा घेणार. घ्या परीक्षा काय घ्यायची. राजाने पुन्हा हिरव्या चाऱ्याची पेंडी घेतली आणि त्या बोकडासमोर धरली. राजा म्हणायला लागला बघ 15 दिवसापासून हेच होतं आता ही पेंडी खातं का नाही बोकड बघ बघ म्हणून राजाने पेंडी समोर केली. आता राजाला वाटलं तोंड घालून हे बोकड खायला लागेल पण त्या दिवशी बोकडाने हिरवी चाऱ्याची पेंडी पाहिली उड्या मारायला लागेल टन 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 उड्या मारायला लागेल. तो म्हणाला महाराज बघा उडी मारतो म्हणजे याचं पोट भरलं का नाही भरलं मग आता द्या माझं बक्षीस. दिलं बक्षीस. त्या गड्याने बोलल्यासारखं तिथं बसून ती सुवर्णमुद्राची थैली पालथी घातली एक सुवर्णमुद्रा मोजून घेतल्या पुण्या त्या थैलीत भरल्या तोंड बांधलं निघाला. काय डोळ्यासमोर आलं माझ्या डोळ्यासमोर तर आजकालचे कीर्तनकार झाले. मी ऐकलंय बरं का असं ते कीर्तन झाल्यावर म्हणे आलेलं पाकिट फोडतात मोजतात कमी असलं तर मागून घेतात आणि मग रामराम करतात. खरं तर अशा लोकांना आपण सगळ्यांनी रामराम करायला पाहिजे. विठ्ठल
थैली बांधली, निघाला राजाला मुजरा करून. राजा म्हणाला, अरे थांब थांब थांब, तुझं काम झालं, माझं राहिलं. काय? याचं पोट भरलं, तू कसं भरलं ते सांग ना. तो म्हणाला, ते ऐकायचं असेल अजून 25,000 द्या, फुकट सांगणार नाही. सांग बाबा म्हणे, हे घे 25,000. अजून 25,000ची थैली दिली. विचारलं कसं काय पोट भरलं? त्यांनी सांगितलं, काही नाही महाराजाला दिवसभर खाऊ घातलं, सगळं पीक नष्ट झालं. मी विचार केला ह्याला थोडं पाणी पाजावं, त्याला पाणी पाजलं. मग आता पाणी पिऊन झाल्यावर थोडा वेळ हातात होता, वाटलं याची आपण एकदा परीक्षा घ्यावी. समजा आपण राजाकडे नेलं आणि राजाने परीक्षा घेतली आणि यांनी पुन्हा खाल्लं तर आपलं बक्षीस जाईल, म्हणून मी परीक्षा घ्यायला म्हणून काय 2 दाटं होती उचलली, म्हणलं त्याच्या तोंडासमोर धरली. ते धरल्या धरल्या ते खायला लागलं. असं डोकं फिरलं, म्हणलं माझं बाजूला टिकूर पडलं होतं. घेतलं टिकूरून, हाणलं त्याच्या तोंडावर. तोंडावर हाणलं की ते 5 फूट मागे गेलं. 10 मिनिटांनी पुन्हा धरलं समोर, परत तोंड लावायला लागलं, हाणलं. 3 वेळेला असं केलं. 4थ्या वेळेला हिरवी पेंडी दिसली. त्याच्या मग अशी उडी मारायला लागला, का तुमच्या समोर आणलं विठ्ठल. या बोकडाचं जसं आहे ना, तसं आपल्या मनाचं आहे. आपल्या मनाला आपण कितीही मोठं विषय रूपी रान चरायला द्या, कधीच ते तृप्त होणार नाही, ताब्यात येणार नाही. त्याला ताब्यात आणायचं असेल तर एकच करावं लागतं, निघालं विषयाकडे, तोंडावर मारायचं आणि त्याला परत फिरवायचं. महाराज म्हणाले एवढं सोपं आहे. तो म्हणाला, नाही महाराज, बोलणं सोपं आहे, करणं नाही. करणं नाही, माझ्याने होणार नाही, काहीतरी सोपा उपाय सांगा. महाराजांनी सांगितला 4थ्या चरणामध्ये, मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा, चरणा, लागे संतांच्या चरणा, लागे संतांच्या चरणा. तुझ भाव आहे देव, तुझ भाव आहे देव. लागे संतांच्या चरणा, लागे संतांच्या चरणा, लागे संतांच्या चरणा. तुझ भाव आहे देव, तुझ भाव आहे देव. मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणात, तुझ व्हाव आहे देव, तरी हा सुलभ उपाय. महाराजांनी आणखीन एक उपाय त्याला सांगितला, बाबा तुला तुझं मन ताब्यात ठेवणं होत नसेल, एक काम कर, तू तुझं मस्तक संतांच्या चरणी ठेंगणं कर. महाराजांनी हा उपाय का सांगितला? का सांगितलं संतांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेंगणं करायला? कारण संतांच्या चरणी मस्तक ठेंगणं केल्याने होतं काय, 2 गोष्टी होतात. जुनी पुराण, भागवत पुराण कथाकार मंडळी सांगतात की काय होतं, आपल्या मस्तकावरती 6व्या दिवशी, 5व्या दिवशी रात्री, 6व्या दिवशी एक देवता येते आणि ती आपलं भाग्य लिहून जाते. काय म्हणतात तिला? आपल्याकडं सटवी म्हणतात. काही ठिकाणी तिला देवीचं रूप म्हणतात, काही ठिकाणी भवानीचं रूप म्हणतात, पण आपण सगळीकडे सटवी म्हणतो. सटवीची राती नवी संबीजे जेवी वाती, ज्ञानोबांनी सांगितलं. सटवीची जी रात्र असते त्या दिवशी दिवा अखंड चालू ठेवावा लागतो, तो शांत होऊ द्यायचा नाही, कारण ती येते आणि त्याच्या मस्तकावर भाग्य लिहून जाते. आता मग बाळ जन्माला आल्यानंतर ती सटवी येते आणि त्याच्या मस्तकावरती त्याचं भाग्य लिहून जाते. आता भाग्य लिहून गेल्यानंतर त्या भाग्यात काय असतं, काही सुयोग असतात, काही कुयोग असतात. सुयोग म्हणजे चांगले योग, कुयोग म्हणजे वाईट योग. मग आता हे सुयोगाने आणि कुयोगाने युक्त असणारं मस्तक घेऊन ज्यावेळी हा मोठ्यापणी संतांच्या जवळ जातो आणि त्यांच्या चरणावरती ते ठेवतो, ते मस्तक टेकवतो, त्यावेळी होतं काय,
त्याच्या भाग्यातल्या सुयोगाला धक्का लागत नाही, कुयोग सगळे नष्ट होतात. म्हणून महाराज म्हणतात मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. पहिलं. दुसरं काय होतं संतांच्या चरणी आपण मस्तक ठेवल्यानंतर? संतांच्या चरणी आपण मस्तक ठेवल्यानंतर आपल्या अंतःकरणातला जो अहंकार आहे तो आपल्या मस्तकाच्या माध्यमातून बाहेर पडतो, संतांच्या चरणावरती जातो आणि भस्म होऊन जातो. कसं होतं? काय होतं? संत महात्मे आल्यानंतर ते उभे किंवा बसलेले असतात. आपल्याकडे नमस्काराची काय पद्धत आहे? आपण त्यांच्या जवळ जातो. स्पर्श दर्शनाला आपल्याकडे महत्व आहे. इतरत्र आपण पहा स्पर्श दर्शन नाही, संताचं नाही, देवाचंही नाही, सगळीकडे लांबून घेतलं जातं. पण आपला संप्रदाय आहे असा आहे, आपण देवाकडे गेलो तरी त्याच्या चरणावरती मस्तक टेकवतोच आहोत, संतांकडे गेलो तरी त्यांच्या चरणावरी मस्तक टेकवतोच आहोत, सद्गुरूंकडे गेलो तरी त्यांच्या चरणावर. मग संतांच्या चरणावर आपण जाऊन आपलं मस्तक टेकवलं, होतं काय? त्यावेळी आपण आपले गुडघे टेकवलेले असतात जमिनीवरती, आपले हात आपण टेकवलेले असतात. आता ते मस्तक तिथपर्यंत पोचावं म्हणून छाती थोडी, हात थोडेसे वाकवून आपण छाती थोडी अजून खाली करतो आणि आपलं मस्तक त्यांच्या चरणावरती टेकवतो. त्यावेळी आपल्या शरीराची आकृती कशी असते पहा. आपली कंबर थोडीशी उंच असते, छातीचा भाग, पाठीचा भाग थोडासा तिरपा होतो आणि मस्तक त्याच्या खाली येतं. बरोबर आहे? असं तिरपं होतं. असं तिरपं झाल्यावर होतं काय? ज्यावेळी आपण तिरपे संतांच्या चरणावरती वागतो त्यावेळी आपल्या अंतःकरणातला अहंकार तिरपं झाला की बाहेर निघायला लागतो. जसं एखादी बाटली असते, कशाची? एकच डोळ्यासमोर आणायची, औषधाची. हा ती चांगली, अजून औषधाची चांगली, पण उदाहरणाला पाण्याची घ्या. ती पाण्याची बाटली आता जोपर्यंत उभी अशी असते, ताठ असते, तोपर्यंत पाणी तसंच राहतं. पण ती तिरपी केल्यानंतर जी हळूहळू जसं पाणी बाहेर पडतं तसं जोपर्यंत आपण ताठ अहंकाराने उभे आहोत तोपर्यंत अहंकार हलत सुद्धा नाही. पण जसे आपण संतांच्या चरणी वाकू तसं आपण वाकल्या वाकल्या आपली शरीराची आकृती तिरपी झाल्या झाल्या तो अहंकार अंतःकरणातून निघतो, मस्तकाच्या माध्यमातून बाहेर पडतो, संतांच्या चरणावर जातो, जळून भस्मसात होतो. याच्यानं होतं काय? आपल्या अंतःकरणातला अहंकार समूळ नष्ट होतो. आणि ज्यावेळी आपलं अंतःकरण हे निरहंकारी अवस्थेला प्राप्त होतं, हे भगवंताला कळाल्या परमात्मा काय करतो? स्वतः येऊन आपला स्वीकार करतो. विठ्ठल काय करतो? नारदानी सूत्र सांगितलं, ईश्वरस्य अप्यभिमान द्वेषित्वात् दैन्यप्रियत्वाच. भगवंताचा स्वभाव सांगितला, देवाला अभिमानाचा द्वेष आहे पण निराभिमानतेचा प्रिय भाव आहे. म्हणून अभिमान अहंकार दिसला देव दूर ढकलून देस. अंतःकरणात अभिमान नाही, अहंकार नाही, मग असा दिसला निराभिमानी एखादा दिसला लगेच त्याचा स्वीकार करतो. आणि ही अंतःकरणाची अवस्था कशामुळे प्राप्त होते? मस्तक ठेंगणा करी संतांच्या केवळ आपलं मस्तक आपण संतांच्या चरणी ठेंगणं केल्याने ही अवस्था आपल्याला प्राप्त होते. अंतःकरणातला अहंकार सगळा समूळ नष्ट होतो, अभिमान नष्ट होतो आणि मग भगवान येऊन आपला स्वीकार करतात. म्हणून महाराजांनी सांगितलं संतांच्या चरणी मस्तक ठेंगणं कर. नाही तरी आपल्या मस्तकाला काय किंमत आहे हो? आपण जर आपलं मस्तक संतांच्या चरणी ठेंगणं केलंच नाही, काय किंमत आहे आपल्या मस्तकाला सांगा ना. अनेकाला वाटतं माझं मस्तक सामान्य नाही, असं कोणासमोर वाकणार नाही. कोणासमोर वाकू नका हो, संतांसमोर देवासमोर वाकवा, दुसरीकडे वाकायचं नाही, तिथं वाकायचं. आपण तिथं वाकत नाही, तिथं मात्र हात जोडू जोडू खाली वाकू सवय जीवाला. मस्तकाला आपल्या किंमतच नाही. झालं काय? राजाची मिरवणूक चालू होती, दसऱ्याचा दिवस. जुन्या काळी दसरा म्हटलं की राजाची विजय मिरवणूक काढली जायची. राज्यमार्गाने मिरवणूक चालू, सगळे नगरातले नगरजन नवीन कपडे घालून अगदी थाटामाटाने मिरवणूक चालू, वाद्य वाजत होती. राजा वर हत्तीवर सोन्याच्या अंबारीत बसला आणि राजाला दिसलं, आता उंच असल्यामुळे दिसलं की आपल्या मिरवणुकीच्या विरुद्ध दिशेनं एक माणूस येतोय आणि त्या माणसाच्या अंगाचा दुर्गंध 50 फुटापर्यंत यायचा, 50 फूट लांबपर्यंत. तो जवळ आला म्हटलं की सगळे आपलं तोंड नाक झाकायचे आणि पळून जायचे, एवढी दुर्गंध यायची. राजाने पाहिलं तो यायला लागलाय, मग काय? आपल्या सगळ्या नगरजनाला सावध केलं पाहिजे. त्यांनी मिरवणूक थांबवली, सांगितलं सगळे बाजूला, 100 फूट लांब रस्ता सोडून उभा राहा. का? तो माणूस यायला लागला, त्याचा दुर्गंध तुम्हाला सहन होणार नाही. सगळ्याला बाजूला केलं आणि मग तो माणूस यायला लागला, तो त्याच्याच आनंदात यायला लागला. हत्तीच्या जवळ आल्यावर राजाने माहुताला सांगितलं हत्ती बसव. त्याने हत्ती बसवला, राजा अंबरीतून उतरला, त्या माणसाला जवळ येऊ दिलं आणि सगळ्या नगरात देखत त्या माणसाचे पाय घट्ट धरले आणि पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. गावानी पाहिलं म्हणे राजाने हे करावं, राजाने करावं, अशा घाणेरड्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करावा.
त्यांना वाट करून दिली. राजा अंबारीत बसला, मिरवणूक सुरू झाली. पण हे घडायच्या आधी जो उत्साह मिरवणुकीत होता तो पुढे राहिला नाही. लोक नाराज झाले. हे बरोबर आहे का असं करणं? राजवाड्यावर मिरवणूक आली, विसर्जन झालं, सांगता झाल्या झाल्या राजा आत गेला, प्रधान मागं आला, लगेच म्हणायला लागला, महाराज शोभलं का तुम्हाला हे? एवढ्या लोकांसमोर त्या घाणेरड्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. काय गरज काय होती? एखादाच राजवाड्यात बोलवायचं आणि काय नमस्कार करायचं. एवढ्या लोकांसमोर केला. बरं तुम्हीच लोकांना बाजूला केलं. नाही महाराज, लोकांना काही हे पटलं नाही, आपल्या लोकांना आवडलं नाही. राजा म्हणाला, नाही तर नाही. त्यांना कळालं नाही बाबा. काय कळालं नाही? अरे ते कुणी सामान्य माणूस नव्हता, तो महात्मा आहे, जीवनमुक्त महात्मा आहे. आपण वृषभदेवाचं चरित्र ऐकतो, त्यांची जी अवस्था ती याची अवस्था आहे म्हणे. तुम्हाला नाही कळणार, जाऊ द्या. तो प्रधान म्हणाला, अहो कितीही मोठा असला तरी तुम्ही तुमचं डोकं त्यांच्या पायावर टेकवावं का? राजा म्हणाला, प्रधानजी अहो मस्तक राजाचं असू द्या नाही सामान्य जीवाचं काय किंमत आहे हो त्याला? माणसाच्या मस्तकाला काही किंमत नसते. प्रधान म्हणाला, महाराज आज मला बोलूच नका, तुमचं काही पटत नाही मला. राजा म्हणाला, ठीक आहे, पटवून देऊ का? म्हणे द्या महाराज. ठीक आहे. राजाने लगेच 4-2 लोकांना बोलवलं. म्हणे माझ्या महालामध्ये त्या राजाने शिकार करून काय शिकार केली का, जी शिकार असेल त्याचं मस्तक कापायचं, त्याच्यात भुसा पेंडा भरायचा आणि आपल्या महालात अडकवायचं. शिकार केलेली ही मस्तक आहेत प्राण्याची, म्हणे ती सगळी खाली काढा, स्वच्छ करा. वाघाचं होतं, सिंहाचं होतं, त्या चित्त्याचं होतं, बिबट्याचं होतं. आला का तुमच्याकडं? त्याचंही होतं, काही सगळ्या हरिणाचं होतं, काळविटाचं होतं, अस्वलाचं, सगळ्याच वन्य पशूंचं ती मस्तकं होती. सगळी काढली, सगळी स्वच्छ केली. आणि मग सगळी स्वच्छ करून झाल्यावर प्रधानाला सांगितलं, एक काम करा प्रधानजी, याची किंमत ठरवा. सिंहाचं मस्तक किती? 1,00,000 रुपये. वाघाचं किती? 90,000 रुपये. त्याच्यानंतर सिविणीचं किती? म्हणे 80,000 रुपये. सगळ्याची किमती ठरवल्या. मग आता काय करायचं? उद्या सकाळी जाऊन बाजारात बसा आणि हे बाजारात जाऊन विका, सगळी मस्तकं विका. बस आता झालं, सगळं ठरलं. प्रधानजी निघणार, इतक्यात सैनिकाला म्हणायला लागला, महाराज म्हणे एक अप्रिय घटना घडली. काय झालं? म्हणे एक कुणीतरी प्रवासी मनुष्य आपल्या नगरात आलाय, त्याचा इथंच देहपात झालाय, जीव गेलाय, त्याचं बेवारस प्रेत पडलेलं आहे. काय करू द्या? राजा म्हणाला, बरं झालं, एक काम कर, त्याचं मस्तक काढ, त्याच्यात भुस्सा भर, पेंडा भर, माझ्याकडे आण, बाकीच्यावर अंत्यसंस्कार करून टाक. झालं, त्याच्या धड्याचे अंत्यसंस्कार केले. मस्तक भुस्सा भरून आणलं आणि हळूच त्या प्रधानाच्या अपरोक्ष ते त्या ह्याच्यात पंक्तीत ठेवलं. दुसऱ्या दिवशी प्रधान आला, सगळी मस्तकं नेली, बाजारात मांडली, सगळीकडे फलक लावले. एवढ्या किमतीचे राजाने शिकार केलेली आहेत हे सगळे प्राणी म्हटल्यावर तिथं मोठमोठे लोक आले. ज्याची किंमत 1,00,000 होती ती 10-10, 15-15 लाखाला घेऊन जायला लागेल. एवढा पैसा जमा झाला. अर्ध्या पाऊण तासामध्ये एकाही प्राण्याचं मस्तक तिथं राहिलं नाही. सगळे विकल्या गेले. एकच राहिलं. कोणाचं? माणसाचं मस्तक तेवढं राहिलं. माणसाचं मस्तक राहिल्यावर प्रधान बिचारा संध्याकाळपर्यंत ओरडत राहिला, घ्या हो कोणीतरी, घ्या हो कोणीतरी. कोणी घ्यायला तयार नाही. शेवटी उचललं. आनंद तर झाला होता, पण हे गेलं नाही याचंही दुःख होतं. आणून राजासमोर ठेवलं. म्हणे महाराज सगळे गेले बघा, काय पैसा आपल्या कोशात जमा झाला, कधीच एवढा जमा झाला नसता. राजा म्हणाला, ते जाऊ द्या, माणसाच्या मस्तकाला किती मिळाले सांगा. महाराज ते कोणीच घेतलं नाही बघा. काय किंमत ठेवली? म्हणे 100 रुपये फक्त. 100 रुपये. एक काम करा, उद्या परत बाजारात जा, 50 करा. बसा, लिहा 50% सूट. लिहा 50% सूट. बोर्ड लावला. बसला तिथे प्रधान. काहीच नाही, 50 रुपयाला कोणी घेईना. महाराज आज दिवसभर उन्हात बसलो, कोणी आलं नाही. उद्या पण अर्धी करा. 50चे 25 झाले, 25चे 12.5 झाले, 12.5चे 6.25 झाले, 6.25चे 3, 3.25 झाले. तो म्हणाला, महाराज रोज उन्हात बसवायला लागलात, कोणी घेईना, बघ ना हो याच्याकडे कोणी. आता एक काम करा म्हणे, बोर्ड लिहा, फुकट. माणसाचे हे मस्तक फुकट, मोफत घेऊन जा, बघा दिवसभर कोणी घेतं का. दिवसभर बसून बिचारा ओरडला, म्हणायला लागला, घ्या रे, फुकट तरी घ्या. तुम्ही जर घेतलं नाही तर राजा मला सोडणार नाही बाबा, पुन्हा उद्या उन्हात बसवे. घ्या, फुकट तरी घ्या. फुकटही कोणी घेईना. शेवटी खाली मान घालून प्रधान आला आणि राजासमोर ठेवून म्हणायला लागला, महाराज याला फुकटही कोणी विचारणार हो. राजा म्हणाला, कळालं का माणसाच्या मस्तकाची किंमत? त्याला फुकट सुद्धा कोणी विचारत नाही. विठ्ठल विठ्ठल फुकट सुद्धा ज्या मस्तकाला कोणी विचारत नाही, त्याची जर किंमत वाढवायची असेल तर एकच करावं लागतं, ते संतांच्या चरणावरती टेकवावं लागतं. धन्य हे मस्तक सर्वांगा शोभले, संतांची पावले लागताची. तुकाराम महाराज म्हणतात, हे मस्तक आपल्या खालच्या धडाला कधी शोभून दिसतं माहिती आहे?
ज्यावेळी ते संतांच्या पायाला लागतं त्यावेळी. आणि म्हणून महाराज म्हणायला लागले, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ पाव. तो म्हणाला, महाराज ज्यांच्या चरणी मस्तक ठेंगणं करायचंय ते संत भेटणं सोपं आहे का? बहु अवघड आहे संत भेटी, करायचंय ते संत भेटणं सोपं आहे का महाराज? तुम्ही जगाला ओरडून सांगितलं बहु अवघड आहे संत भेटी. संत भेट होणं फार कठीण आहे. याच्याकरता काय काय लागतं? आपलं पुण्य तरी लागतं, भाग्य तरी लागतं, भगवंताची कृपा तरी व्हावी लागते. म्हणे ते काहीच नसेल तर संतांची भेट होत नाही. काय म्हणून माझ्याकडे हे असेल? काही नसण्याची शक्यता जास्ती आहे. म्हणून महाराज मला हा उपाय सुद्धा काही सोपा वाटत नाही. काही सोपा उपाय आहे का? महाराजांनी याच्यापेक्षा सोपा उपाय सांगितला 5व्या चरणात. वेचिते वचन वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज म्हणायला लागले, बाबा तुला जर देव हवा असेल आणखीन एक उपाय सांगतो. तू असे वचन वेचे जा ज्याच्यामुळं ऐकणाऱ्याचं समाधान होईल. आणि अशी वाणी बाळगायची असेल तर परीक्षिती राजाला शुकाचार्यांनी सांगितलं ती 4 गुणांनी युक्त असावी लागते. सारम सुष्ठू मितम मधु. सारम म्हणजे सारभूत, सुष्ठू म्हणजे चांगली, मितम म्हणजे मोजकी, मधु म्हणजे गोड. ज्ञानोबरांनी हेच सांगितलं का नाही? साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच मवाळ मितुळे रसाळ या 4 गुणांनी ती युक्त असावी लागते. बस एवढंच काम कर. तू तुझी वाणी या 4 गुणांनी युक्त कर, तुला भगवंताची प्राप्ती झालीच समज. तो म्हणाला, महाराज 4 गुण वाणीच्या ठिकाणी नाही हो, एवढं शक्य नाही महाराज. एखादा गुण कमी होतो का? महाराज म्हणायला लागले, होतो बाबा. भगवंताने गीतेत सांगितलं, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम चयत. अनुद्वेग कर वाक्य, वाङ्मय तप सांगत असताना भगवंतानी सांगितलं अनुद्वेग कर वाक्य असावं. आणि त्याच्याकरता त्या वाक्यामध्ये काय असावं? सत्य असावं, प्रिय असावं, ते हितकर असावं. 3 गुण. तो म्हणाला, नाही महाराज 3 खूप होतो. एखादा कमी होतो का? कुणी कमी करायला बसलं की माणसं किती कमी करतील सांगता येत नाही. देवाला तुकाराम महाराजांना म्हण, नाही महाराज अजून एखादा कमी. तुकाराम महाराज म्हणायला लागले, बाबा 2 गुण तरी चालतील. कोणते कोणते? सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात. आपल्याला मनुस्मृतीनं सांगितलं माणसाने नेहमी खरं बोलावं आणि प्रिय बोलावं. कोणी म्हणेल, महाराज आम्ही खरंच बोलतो, पण खरं बोललं की सगळं अंगलटच येतं बघा, सगळं उलटच होतं. का होतं? याचं उत्तर याच्यात आहे.
कारण आपण खरं बोलतो ते खरं प्रिय शब्दात व्यक्त करत नाहीत म्हणून. ज्याला खरं हे प्रिय शब्दात व्यक्त करता येतं त्याचं खरं कधीच जमाजाला कडू वाटत नाही. संतांनी आपल्याला खरंच सांगितलं का नाही? काय खोटं सांगितलं सांगा? आपल्या सगळ्याला धडधडीत डोळ्याला दिसणारा हा प्रपंच, हा संसार संतांनी खोटा म्हणून सांगितला. कुणाला खोटं वाटलं? कुणाला कडू लागलं? आपल्या डोळ्याला न दिसणारा देव संतांनी आहे म्हणून सांगितलं. कुणाला वाईट वाटलं? कुणाला कडू लागलं नाही का? कारण जे सांगितलं खरं सत्य सांगितलं ते प्रिय शब्दात, सत्य प्रिय शब्दात व्यक्त करता आलं पाहिजे. याच्याकरता जुनी कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायची. सांगू? नाही, वेळ होऊन गेली म्हणून म्हटलं. राजा होता. राजा, तुम्ही म्हणाल महाराज किती राजे धरून आणले? प्रत्येक याला एक राजा आहेच आहे तुमच्याकडे. आता आपल्याकडे राजे झाले तेवढे, त्याला मी काय करू? त्या राजाकडं असेच एक ज्योतिष. काय राजाला वाटलं माहिती नाही, रिकामा बसलेला राजा. त्यांना बोलवून घेतलं. गप्पा मारता मारता सहज हात पुढे केला. म्हणे तुम्हाला हस्तरेषा कळते ना? उत्तम. म्हणे होय. 2 प्रकारानं भविष्य सांगितलं जातं. हस्तरेषेवरून सांगितलं जातं आणि कुंडलीवरून सांगितलं. म्हणजे मी हस्तरेषा तज्ज्ञ आहे, त्याच्यामुळे मला सांगता येतं. बघा म्हणे माझं भविष्य सांगा. यांनी सगळं पाहिल्यावर कळालं आता राजाला राजाचं काय भविष्य आहे. पण सांगावं तर अडचण, म्हणून ते म्हणाले महाराज म्हणे तुमचं भविष्य मी सांगतो, पण पहिले अभयदान द्या. मला काही करणार नाहीत, त्रास करणार नाहीत, मला चिरच्छेद करणार नाहीत, वचन द्या. म्हणे दिलं बाबा, दिलं. आता सांगा माझं भविष्य काय? तुमचं भविष्य असं आहे महाराज, म्हणे मन घट्ट करून ऐका. तुमच्या डोळ्या देखत तुमच्या घरातले सगळे जण मरतील. अगदी तुमचा नातू असू द्या, पणतू असू द्या, तिथून राणीसाहेबापर्यंत सगळे तुमच्या डोळ्या देखत मारणार आहेत. कुणाला गोड वाटेल? माझ्या डोळ्या देखत माझ्या सगळ्या प्रियजनांचा वध होणार, त्यांचा मृत्यू होणार. हे ऐकल्या राजाला राग आला, अनावर झाला. रागारुद्र होऊन राजा फिरायला लागला. वाटायला लागल्या पंडिताच्या डोक्यात काहीतरी घालावं, एवढा राग राजाला आला. त्याने तलवारीला हात लावला. पंडितांनी आठवण करून दिली, महाराज अभयदान दिले. ठीक आहे, मारणार नाही तुम्हाला, पण शिक्षा करणार. काय शिक्षा? सैनिकाला बोलवलं, घाला यांना कारागृहात, टाका बंदीखान्यात. त्यांना उचललं, बंदीखान्यात नेऊन टाकलं. रागानं राजा, वाईट वाटणार का नाही? डोळ्या देखत बायको जाणार, मुलं जाणार, सुना, नातवंड असतील तर पतवंड सगळेच जाणार. आपण काय करायचं जीवन जगून? वाईट वाटायला. अर्जुनाला तेच वाटलं का नाही? अर्जुन ज्यावेळी बघायला लागला युद्धाच्या नंतर काय परिणाम होणार आहे, आपलं कोणीच आपल्या डोळ्याला दिसणार नाही, मग युद्ध कशा करता करायचं? राजालाही वाटायला लागलं मग काय जीवन जगून अर्थ आहे? रागानं राजा फिरायला लागला. फिरत असताना त्याच्या पदरी एक विदूषक होता. त्याचं कामच होतं राजाचं मनोरंजन करणं. त्याने खालून पाहिलं राजेसाहेब वर महालात फिरतात, रागात फिरतात. म्हणजे आता आपलं काम आहे, आपण गेलं पाहिजे. त्यांची जी मनस्थिती आहे ती बदलली पाहिजे. मग काय करा? गेला राजाजवळ, राजाला मुजरा केला. मुजरा राजेसाहेब. राजा म्हणाला, अरे तू कशाला आलास रे सकाळी सकाळी? राग म्हणे सकाळ नाही महाराज, दुपार झाली, आता कुठं? नाही म्हणे तू येऊच नको समोर, मला राग आला. काय झालं राग यायला? अरे त्या आपल्या पंडितजीला भविष्य विचारलं, हस्तरेषा तज्ज्ञ म्हणून घेतो, त्याला कळत नाही एवढं. काय झालं म्हणे महाराज? भविष्य सांगितलं त्यांनी. काय भविष्य सांगितलं? म्हणे माझ्या डोळ्या देखत माझे सगळे नातेवाईक मरणार आहेत. तो म्हणाला महाराज खरं सांगू का, बऱ्याच दिवसापासून मला सांगायचं होतं. त्या पंडिताला काही कळत नाही, उगाच पगार देता तुम्ही. अहो त्याच्यापेक्षा चांगलं मला कळतं. राजा म्हणाला तुला? म्हणे होय, त्याच्यापेक्षा चांगलं सांगतो, या बसा, मी तुमचं भविष्य सांगतो. राजाला त्याने आसनावर बसवलं. राजाचा हात हातात घेतला, असा एकदा उताना पाहिला, पुन्हा पालथा केला. पाहिला, पुन्हा उताना केला. वा वा म्हणे महाराज, असा हात मी पाहिलाच नाही कुणाच. काय सुंदर हात आहेत, काय बोट आहेत म्हणे, हाताला 5 बोट आहेत. आता का लोकांच्या 10 असतात? वा 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 म्हणे, इकडून तळा हातावर एक केस नाही. वा वा वा, असा हातच बघ. आता जे सुरू झालं, राजा म्हणाला ते सगळं कौतुक झालं, भविष्य सांग. म्हणे मला तुमच्या हातावर अशी रेख दिसती. म्हणे मला वाटतं सगळ्यात कुटुंबजनापेक्षा तुम्हाला अधिक आयुष्य आहे बघ. सगळ्यापेक्षा अधिक आयुष्य. राजा एवढा खुश झाला. म्हणे वा 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 वा, अरे माग, तुला काय मागायचंय? गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि त्याच्या गळ्यात घातला. अजून काय पाहिजे माग? तो म्हणाला काही नाही, त्या पंडिताला सोडून द्या, तेवढं काम करा. त्या पंडितांना सोडलं. सोडल्यावर त्यांनी विचारलं, अरे कुणाची कृपा झाली? राजाची. म्हणे नाही, विदूषकाची. त्याच्या कृपेनं तुम्ही सुटलात. हा गेला पंडित त्या विदूषकाला हात जोडून म्हणायला लागला, महाराज तुमच्यामुळे माझी सुटका झाली, पण घडलं काय सांगा? म्हणे महाराज तुम्ही भविष्य सांगितलं. काय सांगितलं? तुमच्या डोळ्या देखत तुमचे नातेवाईक मरतील.
मी राजाला भविष्य सांगितलं काय तुमच्या सगळ्या कुटुंबीजनापेक्षा तुम्हाला अधिक आयुष्य. ते पंडित म्हणाले अरे दोन्हीचा अर्थ एकच झाला की. डोळ्या देखत सगळे मरणार म्हणजे सगळे मरणार, राजा जिवंत राहणार. दोन्हीचा अर्थ एकच झाला बाबा. आणि सगळ्या कुटुंबीजनापेक्षा तुम्हाला अधिक आयुष्य म्हणजे ते मरणार. हा मग घडलं कसं? त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही सत्यच सांगितलं, मीही सत्य सांगितलं. फरक एवढाच आहे तुम्ही सत्य अप्रिय शब्दात व्यक्त केलं म्हणून तुम्हाला कारागृहात जावं लागलं, आणि मी सत्य प्रिय शब्दात व्यक्त केलं म्हणून मला नवरत्नाचा हार मिळाला. विठ्ठल आणि म्हणून महाराज म्हणायला लागले बाबा खरं बोल, प्रिय शब्दात बोल, तुझं काम होऊन जाईल. तो म्हणाला नाही महाराज, 2 गुणही फार होतात, एखादा कमी होतो का? महाराज म्हणाले 1 कमी होतो. काय कर? प्रिय सोडून दे पण खरं तरी बोल. आता खरं बोल एवढाच 1 गुण वाणीत बाळग म्हटल्यावर तो म्हणायला लागला महाराज एवढ्याने देव मिळतो का? करे बोले तरी खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. महाराज म्हणतात खरं बोलण्यानं परमात्म्याची प्राप्ती फुकट होते. म्हणून एक काम कर, खरं बोल. एवढा सगळं झाल्यावर तो म्हणायला लागला महाराज खरं सांगू का, ही वाणी सुद्धा माझ्या ताब्यात नाही हो. तुम्ही पहिल्यांदा काना मनाबद्दल बोलत होतात. कान ज्ञानेंद्रिय आहेत, वाणी कर्मेंद्रिय आहे. माझ्या ताब्यात न ज्ञानेंद्रिय न कर्मेंद्रिय, मी इंद्रिय ताब्यात ठेवू शकत नाही. काहीतरी सोपा उपाय सांगा. महाराज म्हणायला लागले बाबा जगातला सगळ्यात सोपा उपाय आणि शेवटचा उपाय कामने फार कामने फार तू कामने फार फार तू कामने फार कामने फार तू कामने फार तू कामने
तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराजांनी त्याला सोपा उपाय सांगितला. बाबा काही जमत नसेल एक कर, रोजच्या रोज तुझ्या उर्वरित आयुष्यामध्ये रोजच्या रोज फार नाही थोडा तरी परोपकार कर, किंवा रोजच्या रोज थोडा फार तरी परोपकार कर. बाबा का उपाय सांगितला? कारण जिथं परोपकार आहे तिथं परमात्मा आहे म्हणून. आपल्याला मनुस्मृतीनं सांगितलं, आत्मार्थे जीवलोकेस्मिन कोण जीवती मानवाः परम परोपकारार्थे यो जीवती स जीवती. स्वतः करता या जगामध्ये कोण जगत नाही. किडा मुंगी सुद्धा स्वतः करता जगते, पण जो इतरांकरता जीवन व्यतीत करतो तोच मनुष्य म्हणण्याच्या योग्यतेचा आहे. जो परोपकार करत जीवन व्यतीत करतो तोच मानव, मनुष्य, माणूस म्हणण्याच्या योग्यतेचा आहे. शिवाय आणखी एक स्मृती वचन असं आहे, परोपकरणमेषाम जागर्ती हृदय सताम नश्यंती विपदस्तेषाम संपदस्यु पदे पदे. ज्याच्या अंतःकरणात परोपकार सदैव जागृत असतो त्याच्यावर येणाऱ्या सगळ्या संकटांचा नाश होतो आणि त्याला दोन्हीही प्रकारची संपत्ती प्राप्त होते. प्रापंचिकही प्राप्त होते आणि पारमार्थिकही प्राप्त होते. पारमार्थिक संपत्ती म्हणजे काय? भगवंताची प्राप्ती सुद्धा त्याला होते. आणि याच्याकरता महाराज म्हणतात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. देव हवा असेल हा सोपा उपाय आहे. बाबा आता या महाराजांनी 5 उपाय सांगितले. शेवटी तो म्हणायला लागला, महाराज पहिले 4 जमतील का नाही सांगता येत नाही, पण हा मात्र जमेल. मी आपल्याला वचन देतो, इथून माझं आयुष्य किती माझ्या हातात असेल, 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष, रोजच्या रोज थोडा तरी परोपकार करेन. काही न जमला काही न करेन, वाचन जमला वाचन करेन, नाही मनाने तरी निश्चित परोपकार करेन. महाराज मी तुम्हाला वचन देतो. महाराज म्हणाले, बाबा नुसतं परोपकार करायचं नाही. मग परोपकार करत असताना एखादा परोपकारी असेल, एखाद्यावरती काही उपकार केले तर त्याची वाणी उग्र होते. ती उग्रता वाणीत येऊ द्यायचं नाही, सगळ्यांची गोड बोलायचं. परोपकार एखादा करायला लागला, अंतःकरणात अभिमान जागृत होतो आणि तो संत महंतांना सुद्धा पाहत नाही, असं करायचं नाही. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. परोपकार करणारा महात्मा इतरांचे गुणदोष आपणही कानावर घेतो, आपणही मुखातून निंदा नालस्ती करतो, ते सुद्धा करायचं नाही. अनेकांचे कानी गुणदोष मना नाणी. तो म्हणाला, महाराज परत परत हे सगळं कशाला? एक परोपकार केलं तर चालत नाही. महाराज म्हणाले, परोपकार करत जर हे करशील तर याच्यानं तुझं चित्त शुद्ध होईल आणि मग तुला भगवंताची प्राप्ती होईल. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. याच्याकरता महाराजांनी त्याला सगळं सांगितलं. तो म्हणाला, महाराज तुम्ही मला माझं पुढचं उर्वरित आयुष्य मी कसं व्यतीत करावं, जीवन कसं घालवावं हे सांगून दिलं. आपण जसं मार्गदर्शन केलं तसंच मी जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करेन. वचन देऊन तिथून निघून गेला. त्या साधकाचे अनंत कोटी उपकार आपल्यावर आहेत. त्यांनी एक एक सोपा उपाय विचारला म्हणून महाराजांनी आपल्याला 5 उपाय सांगितले. नाहीतर एवढा कठीण काळ एक उपाय सुद्धा महाराजांनी आपल्याला सांगितला नसता. आपण 5 सांगितले त्या साधकामुळं. आणि 5 सांगितले म्हटल्यानंतर 5 भगवंताच्या प्राप्तीचे उपाय अभंगातून आपल्या डोळ्यासमोर आले. ज्यांना जो उपाय सोपा वाटतो त्याने तो आचरणात आणावा आणि भगवंताची प्राप्ती करून घेऊन आपलं जीवन कृतार्थ करावं. कारण संतांची नुसते अभंग ऐकून, विचार ऐकून, पारायण करून, वाचून, पाठ करून आपल्या जीवनाचा उद्धार होत नाही. जोपर्यंत संतांनी जो उपदेश केलाय तो आपण आचरणात आणत नाही तोपर्यंत आपला उद्धार होणार नाही. नुसतं तुकाराम महाराजांनी उपदेश केला, उपाय सांगितले, आपण कानावर घेतले आणि मनात चिंतनच नाही केलं, चालत नाही. कानावर घेतले, मनात चिंतन केलं, पण आचरणात आणलं नाही, चालत नाही. कानावरही घेतलं पाहिजे, मनातही चिंतन केलं पाहिजे, लवकरात लवकर आचरणात आणलं पाहिजे, तरच आपला उद्धार होणार आहे. ज्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे त्याने तुकाराम महाराजांनी जे उपाय सांगितले त्यापैकी एक उपाय निवडावा, आचरणात आणावा, आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. यथामती झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी, भगवान गोदेश्वराच्या चरणी, माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, निवृत्तीनाथांच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी, सद्गुरू गुंडा महाराजांच्या चरणी, वैकुंठवासी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. अतिशय प्रेमानं, श्रद्धेनं, निष्ठेनं, जोमानं गेल्या 25 वर्षापासून आपण हा इथं या कालावधीमध्ये माघशुद्ध दशमीचा सप्ताह करत आहात. रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून मला हरिभक्तपरायण छोटे माऊलींनी सेवा दिली. चातुर्मासामध्ये पंढरपूरला असताना माऊलींचा फोन आला, महाराज आपल्याला अशा अशा ठिकाणी सेवा करायची, रौप्य महोत्सव आहे. मी म्हटलं, माऊली फार लांब पडतं आम्हाला, पंढरपूरला ज्यावेळी चातुर्मासात असतो त्यावेळी जवळ पडतं, पण देगलूर फार लांब पडतं. ते म्हणाले, महाराज मला अंतर सांगू नका, अंतर सांगू नका, तुम्ही एकदा तेवढं अंतर कापत या, ही तुमच्या अंतकरणात बसणारी मंडळी तुम्हाला इथं भेटतील. आणि अक्षरशः तसं झालं.
इथं एवढा प्रवास करून मी आलो, खऱ्या अर्थाने आता माझी भावना सांगू. भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. भागही माझा गेला प्रवासाचा, क्षीणही गेला, आणि आपल्या सगळ्यांसमोर ही सेवा करून अवघा आनंदही मला प्राप्त झाला. अशी गुणजन टाळकरी वादक मंडळी, आपण सुज्ञ श्रोते, अशी सगळी माईक सिस्टीम, सगळं वातावरण आणि भगवान गोदेश्वराचा इथं सहवास फार दुर्लभ असणार अशी गोष्ट आहे. ही माऊलींच्या प्रेमामुळं मला इथं प्राप्त झाली. खरंच आज मला कीर्तनाचा माझ्याच एवढा आनंद व्हायला लागला, एकही सिनेमाची चाल कीर्तनात आली नाही. याच्यापेक्षा अजून गोड कीर्तन काय असावं. नाहीतर आमची रूपाची चालच सुरू होती. तिथूनच तमाशा सुरू होता. आता शेवटी आम्हाला आणावं लागतं जागेवर, बाबा या आपण कीर्तन करतो आहोत. पण एवढ्या गोड चाली ऐकायला मिळाल्या, उत्तम वादन ऐकायला मिळालं, जे सांगावं ते आपण असं, मला तर प्रत्येक श्रोता म्हणजे अर्जुनच वाटायला लागला. जसा अर्जुन सर्वांगाचे कान करून भगवंताचा ऐकत होता, तसंच आपण सगळी मंडळी ऐकत होता का काय अशी भावना मला झाली. भगवंताच्या, संतांच्या, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो, अशी एवढ्या संख्येने जे अर्जुन मला दिलेत देवा, असेच अर्जुन रोज भेटत राहोत. रोज दुर्योधन भेटून काय कामाचं, अर्जुन भेटले पण अर्जुन भेटत राहावेत, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. आपण सप्ताह करणारी मंडळी, आयोजक मंडळी, संयोजक मंडळी, नियोजक, निमंत्रक, ग्रामस्थ मंडळी, भगवान गोदेश्वर भजनी मंडळ, सज्जन श्रोते मंडळी, ही गुणजन टाळकरी वादक मंडळी, सप्ताहामध्ये सहकार्य करणारी मंडळी, सेवा करणारी मंडळी, सगळ्यांनाच भगवंतांनी उदंड आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं, ऐश्वर्य द्यावं, आणि अशीच सेवा सगळ्यांकडून करून घ्यावी ही प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल.